खास नामजप केला जातो आणि या नामजपाला जे जपतात राम त्यांना जपतो, कारण रामाचं नाम हनुमंतरायांनी जपलं म्हणून वेळ प्रसंगाला स्वतःचा पण मोडून हनुमंतरायांची वचनं ज्यानं जपली त्याला राम असं म्हणतात. त्याच्यामुळे त्याचं नाम जपलं पाहिजे का, कारण त्यानं आपल्याला जपलं पाहिजे. विठाला विठाला. आणि अशा रीतीनं हा रामनाम जप, त्या निमित्तानं सत्यनारायण महापूजा आणि सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला ललांबूट ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदातून निघालं, भाव अर्थाच्या खाणी ज्यांनी आपल्या अभंगामधनं उघडून दाखवल्या, ज्यांना ज्ञानी अमरेंद्र, बोधामृत चंद्र, ऐश्वर्य समुद्र, परम सुभद्र असं म्हणलं जातं, ते वैराग्य राग रसिक देहूचे सुप्रसिद्ध आणि श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराया या तुकोबरायांचा 4 चरणाचा सर्व वारकऱ्यांच्या परिचयाचा आणि पाठातला भगवंताच्या नामाचं महात्म्य प्रतिपादित करणारा सुंदर असा अभंग आहे. विठाला विठाला. कलियुगामध्ये आल्यानंतर व्यक्तीनं काय करावं? कलियुगातल्या प्रत्येक व्यक्तीला संतांचा हा प्रश्न आहे. प्रपंच करत असताना नित्य निरामय निरतिशय परमानंदाची प्राप्ती आणि दुःखातून आत्यंतिक निवृत्ती या जीवनाच्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी तगमग आणि तळमळ करत असणारे आपण जीव आहोत. पण आतापर्यंत आपल्याला अपेक्षित असणाऱ्या इच्छित असणाऱ्या साध्याची प्राप्ती झालेली नाही का, कारण साध्यापर्यंत पोहोचणारी जी साधना आहे ती साधनाच अजून आजपर्यंत आपल्याला कळलेली नाही. म्हणून ज्यांनी साध्य गाठलेलं आहे त्यांना कधीतरी शरण जा आणि म्हणा त्यांना शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण हनुमंता. तुम्हा अनुराम दूता, तुम्हा अनुराम दूता, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, माझा दाबाव्या सुभटा, माझा दाबाव्या सुभटा. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. हे दुःख पाहिजे बरं का. काय वाजवताय तुम्ही अफलातून. वाजवणारे खूप असतात पण पोषक वाजवणारे आणि ते ऐकल्यानंतर असं समाधान वाटावं असं तुम्ही वाजवताय. पहिल्यांदा असं वाटलं की तो आवाज खूप आहे म्हणून तसं वाटतंय की काय, पण बराच वेळ मी ऐकल्यानंतर कळलं तुमचा बोलून बोल ऐकू येतोय ठसठशीत. तसे मला फार बोल कळत नाहीत पण थोडं थोडं मला समजतं. म्हणजे मी थोडं शिकली आहे. धाकीटं धिकीटं उघडून बघा पाकिटं, मग एवढं पण तुमचं बोलणं बोल स्पष्ट येतोय. फार गुड वाजवता तुम्ही. तुम्हाला आता थोडंसं अडचण आहे, ते ऐकूच येत नाही तुम्हाला, त्याच्यामुळे कुठं नाही, पण फार गुड वाजवता. मी वाजवणाऱ्यांचं कायम कौतुक करते. वाजवणारे 3 खूप प्रसिद्ध आहेत आपल्या पुराणात, इंद्र, रावण आणि शंकर परमात्मा. इंद्र कीर्तनात वाजवत नाही, तो नर्तनात वाजवतो, त्याच्यामुळे त्याचा आपला काही संबंध नाही. त्याच्यामुळं इंद्र आपल्याला वगळावा लागेल. पण 2 वादक मात्र फार मोठे, कारण हे दोघंही कीर्तनात वाजवायचे, रावण आणि शंकर परमात्मा. पण रावण पखावाजे सात्विक वाद्य
वाजवताना ते सात्विकतेनं वाजवलं पाहिजे. पण रावण हा मूळचा तमोगुणी असल्या कारणानं त्याचा तमोगुण त्या पखवाजात यायचा आणि पखवाज सुद्धा तामसी वाजायचा. कारण तो वाजवताना, तो शंकराचा भक्त, त्याच्यामुळे तो वाजवताना बोल नव्हता वाजवत, तो वाजवताना मंत्र म्हणायचा त्याच्यावरती. आणि तो मंत्र कोणता असायचा? जटाटवी जलगल प्रवाह पाविकस्थले कलेवलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका टमट 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 निनाद वट्ट पर्वयम चकार चंड तांडव तनोतुना शिव शिव शिव. हे रावणाचं, हा शिव 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 हे रावण वाजवायचा. पण ज्या वेळेला शंकर वाजवायचे ना, शंकर परमात्मांचं उपास्य राम, त्याच्यामुळं ते पण वाजवताना मंत्रच वाजवायचे. पण ते वाजवताना मूळचेच सत्वगुणी, बायकोनं जे म्हणावं ते ऐकावं, भक्ताला लवकर प्रसन्न व्हावं, इतका साधा भोळा माणूस, त्याच्यामुळे सत्वगुणी. म्हणून ती सत्वगुणता त्यांच्या वाजवण्यात दिसायची. मग ते सुद्धा मंत्रच वाजवायचे. पण त्यांचा मंत्र कोणता? श्रीराम श्रीराम श्रीरामचंद्र कृपालु भजो मन हरण भाव भय दारुणम नवकंज लोचन कंज मुखकर कंज पद कंजारुणम श्रीराम 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 श्रीराम. दोन्ही ऐकल्यावरती तुम्हाला कळलं असेल दोघांमध्ये काय फरक आहे. पहिलं ऐकल्यानंतर असं वाटलं काय करावं काय नाही, पण हे ऐकल्यानंतर आपोआप शरीर शांत होतं, कारण हे सत्वगुणी आहे. आणि त्या पठडीतलं तुम्ही वाजवता म्हणून तुम्हाला धन्यवाद. विठाला हे दुःख भंजन मारुती नंदन सुन रो सुत बारंबार. पण काय विनंती आहे तेच तुकोबा सांगतात. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा नवविधा भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. त्याच्यामध्ये सगळ्यात अवघड भक्ती या पृथ्वीतलावरती जर कोणी असं केली असेल तर ती हनुमंतरायांनी केलेली आहे. कारण दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. दासाला कसंही वागायला परवानगी नाही. ज्याचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे तो जसं म्हणेल तसं वागावं लागतं. पण हनुमंतरायांची गोष्ट थोडीशी वेगळी आहे. हनुमंतरायांनी दास्य करून इतका अधिकार निर्माण केला की देवाला सुद्धा त्यांची वाक्यन वचनं खोटी ठरवायला लागायची. असं मी रामायणामध्ये रामकथाकारांकडनं ऐकलेलं आहे. एका देशाचा राजा संत संमेलनामध्ये तो बसलेला असताना तो तिकडं निघाला आणि निघायच्या अगोदरच नारदजी त्याला भेटले आणि भेटल्यानंतर सांगितलं बाबा संत संमेलनाला चाललेला आहे, तिथं गेल्यानंतर सगळ्यांना जो मान आहे तो तुला मिळाला पाहिजे. म्हणे मिळतो मला, मी राजा जरी असलो तरी मी महर्षी आहे, मी राजर्षी आहे. राजर्षी कुणाला म्हणतात? जो राजा पण आहे आणि जो भगवंताचा पार्षद पण आहे त्याला राजर्षी असं म्हणतात. त्याच्यामुळं मला तो मान मिळतो. म्हणे नाही मिळाला तर फक्त आल्यावरती मला सांग. ठीक आहे म्हणे, ठीक आहे, काही अडचण नाही. संत संमेलनात ते गेले. संत संमेलनात गेल्यानंतर परत नारदजी त्यांना तिथं भेटले. म्हणले अरे बाबा फक्त पाया पडून घ्यायचं नसतं, पाया पडायचंही असतं सगळ्यांच्या. पाया पडे जन एकमेका, सगळेजण तुझ्या पडले पण तू नाही पडला. तो म्हणला चुकलं चुकलं महर्षी, पडतो. थांब म्हणले, पण पडायच्या अगोदर मी काय म्हणतो ते ऐक. सगळ्यांच्या पाया पड, फक्त दुर्वासांच्या जवळ जाऊ नको. दुर्वास म्हणजे त्यांचा वास कसा आहे? दूर आहे. सज्जनाने त्यांच्यापासून आपला वास कसा ठेवायचा आहे? दूर ठेवायचा आहे. दुर्वासांच्या जवळ जायचं नाही, त्यांच्या पाया पडायचं नाही. आग लावून मोकळे झाले. त्यावेळेला बरं होतं, एकच नारद होते. आता मरू द्या. पण नारदजींनी सांगितलं, त्यानं विचारलं, बघा नारदजी तुम्ही जबाबदारी घेताय ना, मी त्यांच्या जवळ जाणार नाही, पाया पडणार नाही, पण काही अडचण तरी येणार नाही ना? अरे म्हणे नारदानं सांगितलेलं आहे आणि मी बोललेलं वाक्य रद्द होतच नाही ना. रद्द कधीच रद्द ज्याचं वाक्य होत नाही तो नारद आहे. अरे तू जा, मी तुझ्या पाठीशी आहे, तू का काळजी करतो? दूरच राहा, त्यांच्या जवळ जाऊ नको. हा राजा सगळ्यांच्या पाया पडला पण दुर्वासांच्या जवळच आला नाही.
दुर्वासांना एवढ्या भर सभेमध्ये सगळ्यांच्या हा व्यक्ती पाया पडतोय, पण माझ्या पाया पडला नाही. राग आला आणि शाप दिला. काही झालं ना तरी आज तुझा शेवट होणार. आजचा सूर्यास्त होण्याच्या अगोदर देव तुला मारतील आणि याची काळजी मी घेईन. त्यानं ते ऐकलं आणि तो नारदजीकडे आला. नारदजी आता कसं? ते म्हणले मला काय माहिती की तू त्यांना खरंच पाया नाही पडायचा. मी आपलं बोलायचं म्हणून बोलून गेलो. तो म्हणला बरं झालं असतं नसते भेटले तर. आता अडकून ठेवलं, आता काय करायचं? म्हणे आता याच्यामध्ये एक मार्ग तुला सांगू शकतो. दुर्वासांचं आणि रामांचं थोडं जवळ आहे, त्याच्यामुळं हे मारायला रामालाच सांगतील. पण राम ज्यांच्या वाक्याच्या पुढं नाही ते म्हणजे हनुमंतराया, तू हनुमंतरायांना शरण जा, म्हण त्यांना शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. तो म्हणला पण ते वाचवतील का? कारण त्यांचं ते दास ज्यांचे आहेत तो राम आहे. मग त्याच्यामुळे तो राम काय करेल काय नाही, ऐकेल की नाही. तुला काय करायचंय म्हणले, बाकीची काळजी तू करू नकोस, बाकीची काळजी मी करतो, तू फक्त जा हनुमंतरायांकडं. हनुमंतरायांकडं तो गेला आणि त्यांना फक्त सांगितलं शिष्यस्तेहम शादी माम त्वं प्रपन्नम, मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि शरण आलेल्याला मरण देऊ नये, फक्त मला वाचवा. ते म्हणले आत्ता मी रामांच्या दर्शनाला चाललेलो आहे, तोपर्यंत तू माझ्या घरी जा, घरी जाऊन बस, काय असेल ते आपण नंतर चर्चा करू. दुर्वास इकडे रागानं लाल झाले आणि प्रभू रामांकडे गेले. काय रामा, तुझा सगळा दरबार धुंद झालाय. अरे तुझ्या दरबारामध्ये न्याय राहिलाय की नाही? म्हणजे काय झालं महर्षी, काय एवढे तनतन करताय, का चिडलेत? त्यावेळेला दुर्वासांनी सांगितलं तो राजा जो आहे ना म्हणे तुझ्या अयोध्येच्या शेजारचं ज्याचं राज्य आहे तो नरेश सगळ्यांच्या पाया पडला, पण माझ्या पाया पडला नाही. एवढ्या लोकांमध्ये त्यानं माझा अपमान केला. काय करू शकतोस ते सांग, मला राग सहन होत नाहीये आणि माझा राग हा फार वाईट आहे. साधूच्या हातनं कोणाची हत्या घडू नये म्हणून तुझ्याकडे आलोय, बोल तुला न्याय देता येतो का? प्रभू रामांनी लगेचच पण केला, सूर्यास्त होण्याच्या अगोदर मी त्याला मारणार. हनुमंतरायांनी दर्शन घेतलं, घरी आले. पण ते घरी यायच्या अगोदर हा राजा अंजनी मातेकडे गेला होता आणि अंजनी मातेला सांगितलं की बाबा मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि मला काही करा पण वाचवा. म्हणे कोणापासून वाचवायचं आहे? म्हणे एक साधू आहेत त्यांच्या पायात चुकून पडलो नाही म्हणून त्यांना राग आलाय, त्याच्यामुळे ते मला मारणार आहेत. त्यावेळेला त्यांनी सांगितलं अंजनी मातेनं तू काही काळजी करू नको, तुला माझी शपथ आहे, मी शपथीनं तुला सांगते की माझ्या मुलाला मी तुला वाचवायला सांगेन. इकडं प्रभू रामांनी शपथ घेतली आहे दुर्वासांची, काही झालं तरी मी त्याला मारेन. आणि इकडं हनुमंतरायांच्या आईनं शपथ घेतली आहे काही झालं तरी मी तुला. झाला ना कुठं ना, एकानं शपथ घेतली मारायची, एकानं घेतली वाचवायची. हनुमंतराय घरी आले. घरी आल्यानंतर विचारलं बोल बाबा आता काय? म्हणे आता तुम्हाला काही बोलायचं नाही, तुम्ही जे बोलायचं ते तुमच्या आईशी बोलून घ्या. आईला विचारलं काय? म्हणे हा राजा आहे, शरण आलेला आहे आणि त्याला कोणीतरी मारणार आहे, त्याचं रक्षण करणं हे तुझं काम आहे आणि तुला माझी शपथ आहे काही झालं तरी तुला याला वाचवायचंय. आता आईची शपथ आहे, वाचवावंच लागेल. मग त्यांनी सांगितलं ए बाबा तू फक्त इथं बसून राहा आणि कोण आहे असं या जगामध्ये की जे माझ्या समोर येणार आहे? हनुमंताचा विरोध कोण बाबा सहन करेल? तू काही काळजी करू नको, कोण मारणार आहे बोल. म्हणे दुसरं कोणी नाही, प्रभू राम मारणार आहेत. म्हणणारे काही वेडा बिडा झाला की काय, राम मारणार आहे ते अगोदर का नाही सांगितलं? म्हणे अगोदर सांगितलं असं तर तुम्ही थोडी शपथीवरती म्हणली असते तुला वाचवतो म्हणून तर अगोदर सांगितलं नाही. अडकवलं रे अडकवलं. पण आता जर तुला वाचायचं असेल तर मी सांगतो ते कर. काय? इथं माझ्या पाठीमागं बस, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत अजिबात तू बाहेर यायचं नाही, माझ्या पाठीमागनं हलायचं नाही. करा भजन. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा पतित पावन सीता. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा पतित पावन सीता. पवन सुत जय जय हनुमान, पवन सुत जय जय हनुमान. पवन सुत जय जय हनुमान, पवन सुत जय जय हनुमान. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा पतित पावन सीता. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा पतित पावन सीता. भजन इतकं रंगलं की शेवटी भगवंताला तिथं यावंच लागलं, कारण जिथं नाम तिथं राम.
नाम आहे तिथं राम आहेत, त्याच्यामुळे भजन ऐकून आले प्रभुराम. आणि दोन्ही कामं होती, एक तर त्या राजाला मारायचं होतं आणि भजनही चालू होतं. तिथं समोर बघितलं तर राम नामाचं कवच निर्माण केलं होतं हनुमंतरायांनी, आणि त्या कवचाच्या आतमध्ये 2 जण बसले होते. प्रभुरामांनी सांगितलं, हनुमंता काय चालवलंयस? मी ज्याला मारायचं वरदान देऊन आले, मारणार हे ठरवून आलेलो आहे, शक्तीवारी मारणार ठरवून आलेलो आहे, तू त्याला वाचवतोयस? त्यांनी सांगितलं, देवा ही चूक माझ्याकडनं नाही, मातेकडनं झालेली आहे, आणि मातेनं शपथ घातली आहे देवा की हनुमंता तुला याला वाचवावं लागेल, त्याच्यामुळं मी आता काही बोलू शकत नाही, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, तारी सितारी अथवा दुरी करी, जवळी धरी अथवा नको, हा आता तुझा विचार आहे देवा, मी तर भजन करणं बंद करणार नाही. भजन वाढायला लागलं. दुपारच्या वेळेला आले होते भगवंत, दुपारपासनं संध्याकाळ झाली, सूर्यास्त व्हायला लागला, हनुमंतरायांचं तेज प्रस्फुटित व्हायला लागलं, बाहेर वाढायला लागलं, आणि त्या राजाचंही भजन चालू होतं. हनुमंतरायांच्या पाठीमागं तो बसलेला रामाने बघितलं आणि सांगितलं, का रे साधूंचा अपमान करताना तुला काही वाटलं नाही का? बरं अपमान केला ते केला, वरनं रक्षणही कोणाला करायला सांगतो तर माझ्या भक्ताला आमच्यात भांडणं लावून देतो का? तो म्हणला, मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही, मला फक्त भजन करायचं आहे, श्रीराम जय जय, त्याचंही भजन चालू. शेवटी भगवंत विचार करतात, ह्याला मारायचं कसं? कारण नामाचं कवच इतकं ताकदवान आहे की जो नामधारक आहे त्या नामाच्या जवळ कोणतीही वाईट शक्ती येऊ शकत नाही. आणि म्हणून नामधारकांना सांगते, तुम्ही फक्त नाम धारण करा, तुम्हाला बाकी कुठले दोरे गंडे बुवा बाजी करण्याची गरज पडणार नाही. आम्ही नामाचे धारक, नेणो प्रकार नेनती काही ताना ताना, नामस्मरण वाचोनी, नामस्मरण वाचोनी, नामस्मरण वाचोनी, नेनती काही ताना ताना, वाचोनी, नेनती काही ताना ताना, नामस्मरण वाचोनी, नेनती काही ताना ताना, नेनती काही ताना ताना, नामस्मरण वाचोनी, नेनती काही ताना ताना. नेणती काही टाणाटोणा, नामस्मरणा वाचोनी. ही चाल दुसरी छान होती, पण कुठंतरी ऐकलेली आहे. आ? काय मला नाही आठवत, मरू द्या, जाऊ द्या. काही नेणती काही टाणाटोणा, नामस्मरणा वाचून, त्याच्यामुळं बराच वेळ भगवंत वाट बघतायत, पण ते कवच काही तुटे ना. शेवटी लक्ष्मणजी चिडले आणि म्हणतात, ए हनुमंता काय चालवलंय? अरे माझा भाऊ सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभा राहिला, तुला काही कळतं की नाही? थांब, ब्रह्मास्त्र सोडतो. म्हणून नाम जपलं आणि ब्रह्मास्त्र सोडलं. सोडल्यानंतर मग मात्र हनुमंतजी म्हणले, ब्रह्मास्त्राचा आपण मान राखला पाहिजे, म्हणून उठले आणि प्रभू रामांना मला शरण, मी तुम्हाला आलेलो आहे असं म्हणण्यासाठी लक्ष्मणजीच्या आणि रामांच्या पाया पडण्यासाठी वाकले. तेवढ्यात त्या कवचाला ते भेदून हनुमंतजींच्या हातामध्ये दंडामध्ये ब्रह्मास्त्र घुसलं. हनुमंतजींच्या हातामध्ये ते ब्रह्मास्त्र घुसल्याबरोबर तो पाठीमागचा उघडा झाला, दुसरा बाण लावणार आणि तेवढ्यामध्ये भगवंतानी ते ब्रह्मास्त्र काढण्यासाठी हनुमंतरायांच्या हातातला धनुष्यबाण खाली ठेवला. अरे लक्ष्मणा तुला काही कळतं का? मारायचंय कुणाला? तू त्रास कुणाला देतोयस? माझ्या हनुमंताला मारतोस, तुला काही कळतं की नाही? असं बोलण्यामध्ये गुंतल्याबरोबर हनुमंतजींनी पाठीमागच्या राजाला कुणाला, जा त्या दुर्वासाच्या पाया पडा आणि त्याची माफी मागा एवढ्या वेळात, नाहीतर जर देव पुन्हा राम झाले, पुन्हा जर त्यांना कळलं इथं का आले तर मारावं लागेल. पळत राजा दुर्वाजींकडे गेला आणि पाया पडून सांगितलं, माझ्याकडनं चूक झाली, मला आता शरण, मी तुम्हाला आलेलो आहे, काही करा पण प्रभू रामांचा राग शांत करण्याची क्षमता फक्त तुमच्यातच आहे, मला मरू देऊ नका, शरण आलेल्याला मरण देऊ नये, काही करा पण शांत व्हा. दुर्वाजी म्हणले, हेच अगोदर कळलं असतं तर एवढा कशाला कुटाणा झाला असता बाबा, पण ठीक आहे, चल तुला मी आता वाचवतो, मी सांगतो भगवंताला, तुला मरण येण्यापासनं मी दूर करतो. आणि मग दुर्वाजी भगवंताकडे आले, माझ्याकडनं चूक झाली, साधूनं थोडं शांत असलं पाहिजे, पण माझा स्वभावच क्रोधिष्ट आहे, हे तुम्हाला माहिती आहे, मी पटकन कोणाला तरी बोलून जातो, शाप देऊन जातो, पण त्यानं माझी माफी मागितलेली आहे, आता मात्र तुम्ही जायला काही हरकत नाही.
पण हे सगळं झाल्यानंतर त्या ब्रह्मास्त्रासाठीचं जे औषध रामांकडे होतं ते रामांनी हनुमंतरायांना लावलं. आणि मग मात्र हनुमंतराया त्या राजाकडे वळले. ते म्हणतात, ए बाबा, हे झालं सगळं, जाऊ दे, मरू दे, पण हे सगळं जे घडलं ते कशामुळं घडलं हे सांगता येईल का? त्यावेळेला त्यानं सांगितलं, बाकी कोण करणार आहे या जगात दुसरं? जाताना फक्त हनुमंतरायांना मला एक साधू भेटले होते, त्यांचं मी ऐकलं म्हणून हे झालं. पण कोणते साधू, नाव सांग. ते म्हणले, सांगायची गरजच आहे का? नारदांना भेटून गेलो होतो म्हणे. नारदजी म्हणले, आता माझ्याकडेच ब्रह्मास्त्र येतं की काय? पळत आले, रामांना सांगितलं, त्राहिमाम त्राहिमाम. मी त्याला सांगितलं, पण मग रामाने विचारला, रे काय एवढा कुटाणा? कशाला उगीच नाही ते चाळे करत फिरत असतोस? कशासाठी एवढा कुटाणा केला? त्यावेळेला नारदजींनी सांगितलं, भगवंता, या कलियुगामध्ये ज्या येणारी जी लोक आहेत त्यांना हे कळलं पाहिजे की भगवंतापेक्षा त्यांचं नाम इतकं श्रेष्ठ आहे की त्या नामस्मरण करणाऱ्यासाठी स्वतःच्या वचनाला सुद्धा मुठ माती देता येते. फक्त नाम जपणारा हा हनुमंतरायांसारखा असला पाहिजे. आणि हे लोकांना कळावं म्हणून ही लीला मला रचावी लागली. मग हनुमंतरायांसारख्यांचं भजन भगवंताला प्रिय झालं म्हणून शेवटी भगवंताला स्वतःचा प्रण मोडावा लागला, स्वतःचं वाक्य खोटं ठरवावं लागलं. पण हनुमंतरायांच्या वाक्याला मात्र त्यांनी किंमत दिली. जर हनुमंतरायांचं वाक्य भगवंत राखतात तर आपलं राखणार नाहीत का? निश्चित राखतील, पण त्यासाठी भजन करा. विठ्ठल विठ्ठल. भजन करा इथपर्यंत आम्हाला माहिती आहे, आम्ही भजन करतो. बरीच लोक भजन करतात, पण भजन करत असताना भजनामध्ये इतकी तन्मयता असली पाहिजे. भजन करता करता ज्याचं भजन करतोय त्याच्या रूपामध्ये आपलं एकरूप समरसता आपली झाली पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, ध्यायिता कीटकी झाली भृंगीत या क्रमिले नभ. आळीनं भुंगा भुंगा भजन केलं तर ती भुंगा होते. आळी भुंगा भुंगा म्हणत जर भुंगा होते तर आपण विठ्ठल म्हणता म्हणता विठ्ठल व्हायला नको का? राम म्हणता म्हणता राम व्हायला नको का? आणि भजनच असं करा की राम म्हणल्याबरोबर राम झालं पाहिजे, त्या पदावर आपण बसलो पाहिजे. असं भजन कोणी केलंय का? केलंय. रामायणामधलाच एक प्रसंग, 1.5 युग ज्यांनी देवाची वाट बघितली त्या शबरीमाई. शबरीमाईंनी कृतयुगात वाट बघायला चालू केली होती. त्रेतायुग आलं तरी राम येणार, पण भजन मात्र त्यांचं चालू आहे. राम राम राम. त्याला श्री नाही, त्याला रघुपती नाही, पतित पावन नाही, फक्त राम हेच भजन चालू होतं. त्यांच्या बरोबरच्या मेल्या, त्यांच्या लेकी मेल्या, त्यांच्या पणत्या मेल्या, नाती मेल्या, पण शबरीमाई जशाच तशा. आणि का जशाच तशा राहिल्या त्याचं कारण आहे का? भजन करणाऱ्यामध्ये सुद्धा इतकं सामर्थ्य असतं की भजन करणारा भगवंताच्या रूपाशी एकरूप होतो, एकनिष्ठ होतो आणि त्या नामामुळं त्याचं स्वरूप हे भगवतमय दिसायला लागतं. शबरी राम म्हणता म्हणता राम रूप झाली म्हणून म्हातारपण आलाय, पण केस अजून एकही पांढरा नाही. भजनाचं सामर्थ्य आहे बरं का. खरा भजन करणारा असेल ना, तन्मयतेनं भजन करणारा असेल ना, तर त्याचा केस कधीच पिकत नाही. आमच्या बुवा लोकांची पण केस पिकत नाहीत, अजिबात नाहीत, आठवड्याला डाय करतात. पण शबरीबाईच्या मात्र नावात एवढं सामर्थ्य होतं. केस पांढरा नाही, माईच्या चेहऱ्यावरती सुरकुती नाही. एका मुलीनं, मुलगी म्हणजे म्हातारीच, पण तिच्या लेखी ती मुलगी, काठी टेकत टेकत ती मुलगी त्या शबरीमाईपाशी आली आणि विचारते, माई, माझ्या पणजीच्या वयाची आहे म्हणे तू. माझी पणजी मेली, आजी मेली, आई मेली, आता मी मरायला टेकले, पण तू मात्र जशास तशी. मरायचं नाही तुला? म्हणे मरायचंय ना. मग का अशी जिवंत आहेस? का जगतीयस? कोणाची वाट बघतीयस? त्यावेळेला शबरीमाईंनी सांगितलं, राम त्याच्या येण्याची वाट बघतीये. आयुष्यात फक्त एकच प्रश्न शबरीमाईनं रामांना विचारावा, आश्रमात या कधी रे येशील? आश्रमात या कधी रे येशील? ही माझी प्रार्थना रामा रघुनंदना. रामा रघुनंदना. कधी येणार, कधी येणार रामा? वाट बघतीये, त्याच्या येण्याची वाट बघते. तिने विचारलं, काय करणार राम आल्यावर? सांगते ना. राम आल्यावरती काय करणार ते शबरीमाईचं आहे का? राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. हे ऐकल्यावर लोक म्हणतील हे फेसबुकवर वाचतं, हे गाणं नाहीये. अडचण काय? वारकरी, साधू, साधक, भक्त स्वतःच्या भजनांचं पेटंट करत नाहीत. त्याच्यामुळे आमची चोरी सगळे करतात, पण त्यांनी पेटंट केलेलं आम्ही नाही चोरू शकत.
पण आमचं मात्र फुकट आहे, कुणी चोरी करा आम्ही काही म्हणत नाहीत. पूर्वापार ही भजनं चालत आलेली आहेत. रामकथेत भजनं ही म्हणली जातात, पण त्यांना काही मिळालं नाही म्हणून आता भजनंसुद्धा फेसबुकवर तुम्हाला अवेलेबल होतात. आणि मध्ये औचित्य पण होतं म्हणून रामांची भजनं बरीच वाजली. काय करणार शबरीमाई, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप चला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप धुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भागास धुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भागास धुल जाएंगे, राम आएंगे, मेरे जन्मों के सारे पाप धुल जाएंगे, राम आएंगे. आएंगे जब रघुराए तब आसन पर बिठाऊंगे, जब रघुराए तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया में होगा, जब तेरा जी का आवन होगा, शबरी के कुटिया में आवन होगा, बगिया में जाऊंगी मैं कलियां चुन लाऊंगी, बगिया में जाऊंगी मैं कलियां बनाऊंगी, हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी, हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी, पूजा के थाली में चंदन होगा, जब मेरे राम का आवन होगा, जब मेरे राम का आवन होगा, शबरी के कुटिया का आवन होगा, रामा रामाला सांग गेला तुमचा आवाज. जब आवेंगे रघुराई आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बैर अपने हाथों से चखाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा. पुढे नीट आहे का, शबरी के कुटिया का पावन होगा. ती पावन नाही झाली तरी चालेल, पण ही पावन झाली पाहिजे. इथं राम आले पाहिजेत आणि त्यांच्या येण्याची वाट बघतीये. पण येतील राम, तिनं सांगितलं आता त्याला तर म्हणतीये. राम राम म्हणता म्हणता आयुष्य गेलंय देवा माझं. राम राम रटते रटते बेते रे उमारिया, रघुकुल नंदन कब आओगे, दिल की डगरिया. राम राम रटते रटते बीते रे उमारिया. राम म्हणता म्हणता आयुष्य घालवलंय. भजन करणं माझ्या हातात आहे. यायचं की नाही हे त्यानं ठरवायचंय. आणि खरं सांगू, प्रेमानं भजन करणाऱ्याकडे देव येतो. एका जणानं मला प्रश्न विचारला, प्रल्हादाकडे एका क्षणात आले, द्रौपदीकडे यायला 10 क्षण लावले, पण शबरीमाईला 1.5 युग, असा भेद का? त्याचं उत्तर नीट ऐका, नीट ऐका, वाक्य महत्वाचं आहे. साध्य मिळाल्यानंतर होणाऱ्या आनंदापेक्षा ते साध्य मिळवण्यासाठी करावी लागणारी साधना, त्या साधनेत आनंद जास्त आहे हे ज्याला कळलं, देव त्याच्याकडे यायला उशीर करतात. कारण देव भेटल्यानंतर जो आनंद आहे ना,
तो आनंद तुकोबराय म्हणतात तो भेटण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भक्तीतच जास्त मिळतो. म्हणून तुकोबांना देवानं विचारलं, आता मी भेटलोय, आता संपलं नाही देवा, संपलं नाही. तू का म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, पुन्हा जन्म यायचंय मला, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. कशासाठी? तुझा संसार तुझी चरण सेवा, तुझी चरणाची सेवा करायची आहे. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. म्हणून एकच करा, प्रत्येक जन्मामध्ये गुण गायीन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी, ह्याची माझी सर्व जोडी, ह्याची माझी सर्व जोडी. गुण गाई आवडे, हेची माझी सर्व जोडे, हेची माझी सर्व जोडे, हेची माझी सर्व जोडे. धान 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 धा, मला एवढंच कळलं. गुणगायी नावडी, ह्याची माझी सर्व जोडी, याच्याचसाठी देवा मला जन्माला यायचंय. मग शबरीला पण देव विचारतात, शबरीमाई जाऊ का? जा देवा. आता पुढं काय? राम भेटावा म्हणून आयुष्य काढलंस, पुढं काय? ती म्हणली पुढं काय नाही देवा, आता देह त्याग, मरायचं देवा आता. मग पुढं परत जन्म नको ना? नाही नाही देवा, घ्यायचंय ना. कुठं? परत डांग जिल्ह्यातच यायचंय, पुन्हा गुजरातमध्येच यायचंय? नाही देवा, आता लांब नको. मग पुढची काय इच्छा आहे तिथं सांग. शबरीमाई इच्छा सांगतात, नगरी अयोध्यासी रघुकुल सघराना हो, शरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो, शरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो. तिथं जाऊन काय? जय सिया राम दंडवत मैया मधुरी वाणी बोले, करे कीर्तन संत मगन मन गली गली में डोले. सीताराम नाम धुन, सीताराम नाम धुन मस्तानी लागे, हो मस्तानी लागे, मोहे मीठो मीठो सरजुजीरो पानी लागे. सीताराम नाम धुन मस्तानी लागे, हो मस्तानी लागे, मोहे मीठो मीठो सरजुजीरो पानी लागे. पुढचा जन्म अयोध्येत असावा आणि रामा तुमच्या चरणावरती माझं ठिकाण असावं, याच्या पलीकडे जाऊन अजून मला काहीच मागणं नाही आहे. त्या शबरीनं राम म्हणता म्हणता स्वतःची अवस्था रामासारखी करून घेतली होती. ज्या दिवशी, थांबा ना, राहू द्या ना त्याला उभं, बाकीच्या कुणालाच काळजी नाही, त्यालाच काळजी आहे. बुवाला कुणीच बाटली देईना, घ्या बुवा बाटली माझ्याकडनं. विठ्ठल विठ्ठल. फिरला ना तुमच्यामुळं, तो आला होता बिचारा बाटली घेऊन. त्या शबरी माईचं भजन इतकं ताकदीचं की रामायणामध्ये असं वर्णन आहे. ज्या वेळेला रामांची आणि शबरी माईची भेट होत होती त्यावेळेला बघणाऱ्यांना कळत नव्हतं याच्यात शबरी कोण आहे आणि याच्यात राम कोण आहे. फरक कळला तो फक्त कपड्यावरनं, कारण भरजरी वस्त्र रामांची होती आणि फाटकी शबरी माईची होती. नाहीतर दोघंही दिसायला रामरूप होते. असं का? कारण त्या राम म्हणल्याबरोबर व्यक्ती राम होतो हा अधिकार शबरी माईनं निर्माण केला होता आणि ते वर्णन तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणात करतात. राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय,
ऐका राम म्हणता रामाची होई जय पदी पैसोनी पदवी घ्यायचे पदी पैसोनी पदवी घ्यायचे राम म्हणता रामाची होई जय पदी पैसोनी पदवी घ्यायचे पदी पैसोनी पदवी घ्यायचे राम राम वा राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे तुकोबराय म्हणतात राम म्हणल्याबरोबर राम होता यावं विठ्ठल म्हणल्याबरोबर विठ्ठल होता यावं कृष्ण म्हणल्याबरोबर कृष्ण होता यावं आणि हे साध्य होऊ शकतं जर तुम्ही अखंड भजन करत असाल तर राम म्हणल्याबरोबर राम होणाऱ्यांना काहीतरी पूर्वजन्मीचं दैव अनुकूल असावं लागतं या जन्मीचं तर असावंच लागतं पण पूर्वजन्माचं काहीतरी असल्याशिवाय या जन्मामध्ये भक्ती चांगली होत नाही विवेक चुडामणीमध्ये शंकराचार्यांचं असं वचन आहे 3 गोष्टी लागतात दैव अनुकूल होण्यासाठी दुर्लभम त्रयमेवैतत् दैवानुग्रह हे तवे मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशय 3 गोष्टी तुम्हाला चांगल्यापैकी तुमच्या जीवनात असाव्या लागतात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे मनुष्यत्व तुम्ही माणूस असलं पाहिजे पण आपण माणूस आहोत का या प्रश्नाचं उत्तर स्वतःनी स्वतःला द्यायचं आहे काही जण म्हणतील माणसासारखे तर आहोत 2 हात आहेत 2 पाय आहेत 2 डोळे आहेत नाक आहेत माणसासारखे तर दिसतो पण आचार्यांना फक्त तुमच्या आकृतीवरनं तुम्ही मनुष्य आहात की नाही हे ठरवायचं नाही आहे माणसं दिसायला माणसं असतात पण आतला माणूसपणा गेलेला असतो म्हणून बहिणाबाई सारख्यांना विचारावं लागलं माणसा कधी होशील माणूस आणि माणुसकी बऱ्यापैकी लोकांमध्ये निघून गेलेली आहे एक साधं उदाहरण आहे मला सांगा रस्त्यावरती पिऊन पडलेला एखादा माणूस असेल दूध पिऊन नाही काय पिऊन हे तुम्हाला कळलं असेल पिऊन पडलेला माणूस आहे तो जर रस्त्याच्या मध्ये पडला तर रस्त्यानं जाताना किती जण त्याला बाजूला करण्याची तसदी घेतात लोक म्हणतात बेवडे त्याला काय बाजूला करायचे बरं ते जाऊ दे संगमनेरला कीर्तनाला सकाळची चालली होते शालेय विद्यार्थिनी 2 जणी रिबीनी 2 बांधलेल्या पाठीवरती ओझं आणि रस्त्यामध्ये पडलेल्या सकाळ सकाळ रस्त्यामध्ये पिऊन पडलेल्या बेवड्याला एका जणीने धरली मान आणि एका जणीने धरले पाय त्या रस्त्याच्या बाजूला करत होत्या त्या बाबांना मग मी त्यांना बघितलं आणि मला थोडंसं कुतूहलच वाटलं म्हणलं बेवड्याला पार करणाऱ्या पोरी पहिल्यांदा बघितल्यात म्हणून गाडी बाजूला घेतली त्यांच्या जवळ गेले आणि विचारलं ए पोरींनो अगं पिलेला आहे तो त्याला का बाजूला केलं त्यावेळेला त्यांचं उत्तर आलं ताई पिलेला असेल तरी माणूस आहे तो मेल्यानं त्याला काही फरक पडणार नाही पण तो मेल्यानं त्याच्या कुटुंबाला जो फरक पडेल ना त्याचा विचार करून त्यांना बाहेर करतोय हा विचार म्हणजे छोटंसं उदाहरण आहे पण हा विचार कधी आपल्या अंतःकरणाला शिवून जातो का चौका चौकामध्ये आजकाल भिकारी वाढले आहेत चौका चौकामध्ये तृतीयपंथी भीक मागतात त्यांना भीक देत असताना त्यांना बघून काचा वर घेणारी माणसं मी खूप बघितली आहेत पण कधीतरी हा विचार केला आहे का की त्यांना एखाद्या वेळेला तुम्हाला नाही पैसे देता आले तर नका देऊ पण घरातनं निघताना आता प्रत्येक चौकात भिकारी असतोच किमान त्यांच्या मुलांसाठी आपल्या 2 पोळ्या आणि त्यांच्यासाठी 1 पोळी एक्स्ट्राची न्यावी कधी वाटलं आहे का नका ना पैसे देऊ पण 1 पोळी आणि 1 भाजी जरी दिली ना तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना तो अनन्यसाधारण असतो पण हे बघण्यासाठी आपल्यातलं माणूस पण जागा असायला पाहिजे जिवंत असायला पाहिजे म्हणून आपल्यातला माणूस जागा ठेवा आपल्यातला माणूस जिवंत ठेवा आणि म्हणून बहिणाबाई म्हणतात माणसाच्या आकारातल्या माणसा कधी होशील माणूस मानवासारखा कधी वागशील म्हणून आचार्य म्हणतात ती माणुसकी तुमच्यामध्ये असली पाहिजे म्हणून पहिली दुर्लभ गोष्ट आहे मनुष्यत्वम दुसरी दुर्लभ गोष्ट आहे मुमुक्षुत्वम तुम्हाला राम म्हणताना प्रभू रामचंद्र भेटावेत ही इच्छा असली पाहिजे आणि राम भेटावं ही इच्छा यालाच मोक्षाची इच्छा असं म्हणतात कारण देव भेटला की सगळंच भेटणार आहे देव विचारणारच आहे तुम्हाला बोला बोला काय पाहिजे धन पाहिजे संपदा पाहिजे मुक्ती पाहिजे मोक्ष पाहिजे तुकोबांना नाही का विचारलं काय पाहिजे तुकोबा तुम्हाला आता तुकोबा एक विरळे संत आहेत जे म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा मुक्ती नको धन नको संपदा नको का कारण हे सगळं आमच्या घरी ऑलरेडी आहे आणि धनाचा जर विचार करशील देवा धनधारा पुत्र जन बंधू सोयने किशोर सर्व मिथ्या हे जाणून शरणाई जा देवासी धनधारा पुत्र जन बंधू सोयने किशोर सर्व मिथ्या हे
आम्ही म्हणू शकत कीर्तनावून जाताना जर 500ची गड्डी दिसली तर किती जण बघून पुढे जातील, कडेला बघतील आणि पटकन खिशात घालतील. तिथं नाही आठवायचं धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन. पण तुकोबा म्हणतात नाही नकोय आम्हाला ते, तुमचे एरवित्त धनते आम्हा मृतिके समान. देव विचारतात संपदा संपदा पाहिजे का बोला. तुकोबराय म्हणतात संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, धन नको संपदा नको मग मोक्ष. मोक्ष आम्हा घरी कामारी है दासी, हो या सांगू कैसे तू का म्हणे. मोक्ष आम्हा घरी कामारी है दासी, मोक्ष आम्हा घरी कामारी है दासी. दासी आहे देवा. तुकोबांना देव विचारतात तुम्हाला मुक्ती नकोय. तुकोबराय हळूच म्हणतात देवा लग्न केलं मी तिच्याशी. तू का म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. पूर्वीच्या काळी मर्यादा असायची, बायकोबद्दल बोलताना सुद्धा हळू बोललं जायचं. आता बायकोचं मान ठेवत नाही तर बायकोचं ठेवणारे कुठून. जर एक माणूस मला भेटला आणि त्यानं मला सांगितलं ताई नवऱ्यावरती बायकोचं सगळ्यात जास्त प्रेम आहे हे कसं ओळखता येतं तुम्हाला माहिती आहे का. म्हटलं आदर जी करते ती बाबा तिच्या अंतकरणात प्रेम असेल. चूक आहे म्हणलं हे. म्हणलं मग जी आपल्या नवऱ्याला अहो समजा जर नवऱ्याचं नाव मरू द्या मी कशाला दुसऱ्याचं घेऊ. माझ्या नवऱ्याचं नाव आहे विकास. लगेच ऐकायला लागले काय नाव घेते का काय पुढे अजून. माझ्या यांचं नाव विकास आहे. जर समजा बायको म्हणताना अहो विकासराव असं म्हणत असेल तर ते कनिष्ठ दर्जाचं प्रेम आहे. ए विकास असं म्हणत असेल तर तिचं मध्यम प्रतीचं प्रेम आहे. पण ए विकिया असं म्हणत असेल तर ते उत्तम प्रतीचं प्रेम आहे. ह्या मर्यादा आहेत आत्ता कलियुगातल्या. पण पूर्वीच्या काळी मात्र तुकोबांनी कधीच आपल्या पत्नीला आरे तुरे केलं नाही. आयुष्यभर तुकोबांनी आहो आवली असं म्हणूनच हाक मारली. कारण पूर्वीच्या काळी बायकोला सुद्धा आहो जाहो करण्याची पद्धत होती. कारण पत्नी ही काही क्षणांची पत्नी तर ती अनंत कालाची माता असते. आणि हे ज्याला कळलं तो कधीच आरे तुरे करू शकत नाही. त्याच्यामुळं मान असायचा, आदर असायचा, एक प्रकारची इज्जत असायची. त्याच्यामुळं बायकोबद्दल बोलताना आता मुक्ती बायको आहे ना त्याच्यामुळं तुकोबा म्हणतात तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. मला याच्यातलं काहीच नको आहे. मुक्ती पण नको. नको ना देवा मुक्ती. कारण मुक्ती तुमच्याकडंच राहू द्या ती कुटाणा करते डोक्याला नुसती. त्याच्यामुळे आम्हाला मुक्ती नको आहे. आम्हाला जन्म घ्यायचा आहे आणि जन्मोजन्मी आम्हाला तुझं भजन करायचं आहे. आत्ताही जन्माला येऊन तुझं भजन करतोय ना हे आमचं काहीतरी पुण्यच आहे. कुणाच्याही मुखात प्रभूचं नाम येत नाही हे लक्षात ठेवा. ज्याच्या मुखात प्रभूचं नाम आहे त्यानं काहीतरी पुण्य केलेलं असावं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी नाही ते नाही मिळेल. तुझ्या नामाच्या महिमा म्हणत होते. तुमच्या आपल्या मनात काहीतरी बोलतच.
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ज्ञानोबरायांचं एक प्रमाण आहे, बहुत जन्माची असेल पुण्य सामग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं, त्यावेळेला भगवंता तुझं नाम मुखात येतं. आणि ज्याला नामाची गोडी कळली तो कशाला दुसरीकडे जाईल. त्याच्यामुळे मला काहीच नको आहे, फक्त भजन करायचंय मला. विठाला विठाला. आणि हे भजन केल्यानंतर रामरूपता येते. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. त्याला बघता बघता त्याच्या सारखं व्हावं. काही जण म्हणतील मग आभेद झाला, आणि आभेद तर वारकरी संप्रदायात सांगत नाहीत. पुढं ऐका, आभेदाची स्थिती निर्माण झाल्यानंतर कल्पित द्वैत टाकून केली जाते ती भक्ती. तिला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक वृत्तीनं केली जाणारी भक्ती म्हणतात. पहिल्यांदा तो आणि मी एकच, मी तूपणा जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. पण एकत्व आल्यानंतर कळतं नको देवा, एकपणामध्ये सुख नाही, वेगवेगळं झाल्यानंतर लहान बनून तुझी सेवा करण्यात आनंद आहे. आणि मग तुकोबा एकत्व झाल्यानंतर पुन्हा इच्छा व्यक्त करतात, मी भक्त तू देव ऐसे करी. करी करी मी भक्त करी तू देव ऐसे करी, असं कधी म्हणता येतं? ज्या वेळेला अद्वैतात जाणं होतं तेव्हा. त्याच्यामुळे तुकोबराय म्हणतात ते नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करे. आणि तुकोबराया अद्वैत भावाला गेले का? कारण तुकोबा म्हणतात मी वासुदेव तत्वता वासुदेव तत्वता, यालाच अहम ब्रह्मास्मी असं म्हणतात. आणि यालाच अभेदाची स्थिती असं म्हणतात. पण अभेदाची स्थिती निर्माण झाल्यानंतर पुन्हा मी भक्त तू देव ऐसे करी, याला म्हणतात ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक वृत्तीनं केली जाणारी भक्ती. ज्ञानोबरायांनी सुद्धा अद्वैत पहिले स्वीकारलं आणि मग कल्पित द्वैत निर्माण करून भक्ती केलेली आहे. आणि मग तुकोबा ज्ञानोबा असं म्हणतात, हे एकदा का अद्वैत निघून गेलं की मग द्वैतात आल्यानंतर जे नाम आहे ना, त्या नामाची किमया फार आहे. तुझ्या वचनामध्ये सुख आहे म्हणून अद्वैत आम्हाला अपेक्षित आहे. का अपेक्षित आहे त्याचं कारण तुकोबा अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे.
आहे, विश्वासे अनुभव पाहे. त्या भगवंताच्या वचनामध्ये, त्याच्या नामामध्ये सुख आहे, पण ते सुख भजन केल्याशिवाय कळणार नाही. काय साखर हातामध्ये घेतली आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगते साखर गोड आहे, साखर गोड आहे, साखर गोड आहे. एखादा विचारलं किती गोड आहे, त्याला म्हणता येईल का किती गोड आहे? 1 किलो गोड आहे, 2 नाही सांगता येणार. त्यासाठी त्याला म्हणावं लागेल खाऊन बघ, मग कळेल किती गोड आहे. तसं भगवंताचं नाम गोड आहे, इतकं गोड आहे. जिव्हे गोड तिनं अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबान घे. आणि प्रापंचिकांना माझं एक सांगणं आहे, आयुष्यभर प्रपंच करा. प्रपंचात सुख नाही बरं, मरताना हेच म्हणत मरावं लागेल, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पापाला, माया वेष्टीला जीवा माझा. माझे स्वहित नेणती कोणी काहीच न करती, मज वाचुनी सज्जनत्व सुखाची मांदणी नेणती कोणी आदी अंत. असं होण्यापेक्षा थोडंसं लवकर सावध व्हा, जाग व्हा. ज्यांच्यासाठी संसार आहे ते सुद्धा आपल्या बरोबर येणार नाहीत शेवटच्या क्षणाला, असं मी नाही म्हणत, संतांचं प्रमाण आहे. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तव सुखाची मांदणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. मनाने रुसलो संसारा, सर्व विखार पांढरा, तुझचे अंतर रे दातारा, याची नावे निमित्त. मनाने रुसलो संसारा, सर्व विखार पांढरा, तुझचे अंतर रे दातारा, याची नावे निमित्त. नाटात ना तुकोबा म्हणतात म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विकार पांढरा. सापाला किती दूध पाजा, नागपंचमीला पार केसरचं पाजा, पण ज्या वेळेला तो तुम्हाला प्रसाद देईल त्यावेळेला प्रसादात तुम्हाला अमृतच देईल, बरोबर? त्याला किती दूध पाजलं तरी सुद्धा तो देताना विषच देणार आहे. म्हणून सर्प हा विकार पांढरा, तुझशी अनंतरे दातारा याची दावेदारानिमित्त. संसारापासून सुख नाही मिळणार, ज्यांच्यासाठी करताय तेही सुख नाही देणार. सुरुवातीच्या कालावधीत असं वाटतं आईवडिलांसाठी केलं पाहिजे, नंतर वाटतं बायको मुलांसाठी केलं पाहिजे, पण याच्यातला एकही माणूस मृत्यू समयाला तुमच्याबरोबर तुमच्या वेदना वाटून घ्यायला येणार नाही. तिथं जर कोण सोडवणारा असेल तर संत. का? कारण संत मग त्या वेळेला मरणशय्येवरती जवळ येतात आणि मग डोक्यावरून हात फिरवून सांगतात, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता पडळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ. हे संतच करू शकतात आणि म्हणून मग संत जवळ पाहिजेत. मग संत ज्ञानोबा त्यावेळेला आपल्याला कामी येतात. त्यावेळेला दुसरा अध्याय आठवतो, देहे नित्यम वद्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. अरे देहाच्या वेदनांना यातनांना काय घाबरतोस, जे सर्वत्र सर्व ही देही जया करिताही घातू नाही. ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक, आणि जर ते चैतन्य तू असशील तर मग चमडी जाणे और कुत्ता जाणे. मग त्या कुत्र्यानं ती चमडी खाऊन टाकू देत, नाहीतर रोगग्रस्त हे शरीर होऊ दे. फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर. आता फक्त एकच करायचं आहे, देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव. या शरीराचा विचार तिथं होत नाही आणि हे शिकवणारे संत आहेत. म्हणून साधूला शरण जा. ज्यांच्यासाठी तुम्ही केलेला आहे ते शेवटच्या क्षणाला तुमचा घातच करणार आहेत, हे लक्षात असू द्या. लिहून ठेवा हे वाक्य. ज्यांच्यासाठी केलंय ते कामी येणार नाहीत. मी नाही म्हणत आहे, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, आणि ती जाशील ऐकलं प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय, मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. कोणीच कुणाचं नाही आहे, फक्त ही माय आहे. आणि जे कमावलंय ते पण बरोबर येणार नाही. एक 5 मिनिटं वाढलं चालेल ना? अच्छा चालेल ना? झोपा नाही ना लागणार?
5च मिनटं काय जागर आहे का? नाही माझा नाही, तुमचा आहे. मी 5च मिनटं वाढवणार आहे. ज्यांच्यासाठी कमवतोय ते बरोबर येणार नाही. तर पुढचा मुद्दा ऐका. जे कमवतोय ना सध्या आपण, तेही आपल्याला सुख देणारं नाही. 1.5 2 लाखांच्या गाद्या आहेत झोपायला, पण बेडवर गेल्यावरती 7-8 डोळे उघडे होतात. नाही त्या चिंता मनामध्ये घर करून बसलेल्या आहेत, झोप लागत नाही, निद्रानाशाचा रोग आहे. बचकेनं साखर खाऊ शकता. साखर कारखान्याचं संचालक पद आहे, शेअर्स मोठमोठाले आहेत, निम्म्या दरानं साखर मिळते. पण डॉक्टरांनी सांगितलंय चिमूट पण खाऊ नका, खाल तर मराल. का? शुगर आहे, डायबिटीज आहे. कोटीचा बंगला बांधताना मजा वाटली, पण झाडणारी बाई बांधणाऱ्याला शिव्या देते. त्याला काही काम नव्हतं, आलं ना झाडायचं मला. दाखवताना सुखाचा होता, पण झाडताना मात्र दुःखाचा आहे. त्याच्यामुळे ज्या गोष्टी सुख देतील असं वाटतंय ना, त्याच गोष्टी दुःखाला कारणीभूत आहेत. त्याच्यामुळं संसारामध्ये ज्यांच्यासाठी कमवतायत ते तुमच्याबरोबर तुमचं दुःख हलकं करायला येणार नाहीत, आणि जे कमवताय तेही तुमच्याबरोबर येणार नाही. रावणाचं इतकं होतं, मग त्यानं किमान 4-5 घरं तरी सोन्याची घेऊन जायला पाहिजे होती ना. पण तुकोबा म्हणतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. मग रावणाची कवडी गेली नाही. आपल्याकडं काय सोनं आहे, काय पैसा आहे आपल्याकडे, बरोबर काहीच येणार नाही. त्याच्यामुळे एक वाक्य माझं नीट ऐका, हे संग्रही ठेवा, घरी घेऊन जा, याच्याबद्दल विचार करा. आणि मी कायम श्रोत्यांना सांगते, कीर्तनकाराचं जे कीर्तन तुम्ही ऐकताय ते ॲज इट इज मनात ठेवायचं नाही. घरी गेल्यानंतर जसं धान्य चाळताना तशी याची चाळण करा. मनन करणं म्हणजे चाळण करणं आहे. चाळा, त्याच्यातले ड्रॉबॅक्स आहेत ते काढून टाका, खड्यासारखं ते निवडून टाका, त्याच्यातल्या साळी बाजूला काढा, आणि सात्विक आहे ते ठेवा. आणि मग जे मनन करून राहिलंय त्याचं निधिध्यासन करा. त्याचा ध्यास लागला पाहिजे, असा ध्यास लागला पाहिजे की त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आठवलंच नाही पाहिजे. कीर्तन ऐकल्यानंतरची प्रोसेस सांगते आम्ही. ऐकलेलं कीर्तन चाळण करा मननाने, जे राहिलेलं आहे चांगलं त्याचा निधिध्यासन करा. आणि निधिध्यासन इतकं उच्च कोटीचं करा की निधिध्यासन करता करताच रामांना आत्मनिवेदन करता आलं पाहिजे, तर त्या श्रवणाचा फायदा आहे. कारण श्रवण केल्याबरोबर तुम्ही श्रोता होता, आणि श्रोता हा भगवंताचा प्रिय होतो. काही जण म्हणतील मग तर नकोच ऐकायला, कारण त्याचं प्रिय एवढ्या लवकर व्हायचं नाही आहे, एवढ्या लवकर मरायचं नाही. पण देवाच्या तुम्ही जवळ जाता, आणि जे मनन करत नाहीत, निधिध्यासन करत नाहीत, आत्मनिवेदन करत नाहीत, ते स्वतः मग त्यांना लाख कीर्तनं ऐकली तरी त्या कीर्तनाचा, बरीचशी लोक मी बघितलेली आहेत, ठरलेले चेहरे असतात काही काही कीर्तनाला, आयुष्यभर कीर्तन ऐकण्यात घालवतात, पण फक्त कानानं ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. आयुष्यात जीवनात काहीही बदल घडत नाही. आणि माझं एक वाक्य ऐका, कीर्तन एकच ऐका, पण ते एक कीर्तन ऐकल्यानंतर आपल्या दिनचर्येत फरकच पडला पाहिजे. कीर्तन ऐकून जर आपल्या विचारात बदल होत नसेल तर त्या कीर्तनाचा, त्या वचनांचा काहीही फायदा होत नाही. ते नाही कीर्तन ऐकलं तरी चालेल. त्याच्यामुळं, आणि परमार्थ माणसाला बाहेरनं नाही बदलत. आजकाल बऱ्यापैकी लोक म्हणतात परमार्थिक लोक वाढलेत, परमार्थ वाढलाय. चुकीचं आहे हे. मी परमार्थ करतो हे दाखवणाऱ्यांची संख्या वाढली आहे, पण आत्मदेवाच्या होणाऱ्यांची संख्या कमी आहे. म्हणून दाखवू नका, करा. लोकांनी नाही कौतुक केलं तरी चालेल. काही तर नुसतं लोकांनी कौतुक, फेसबुकवर स्टोरी टाकता यावी म्हणून कीर्तनाला येतात. ॲट कीर्तन इथले स्टेटस पडतात. काही तर बुवा येडे झाले बा, कीर्तनाच्या क्लिप स्वतःच सोडतात. अरे आपण काय सोडायच्या, लोकांना सोडू देत ना. स्वतःची कीर्तनं स्वतःच रेकॉर्ड करायची, स्वतःच सोडायची. मी नाही, काही जण म्हणतील तुमची पण यूट्यूबला आहेत, मी नाही सोडलेली, ती ज्यांनी रेकॉर्ड केली त्यांनी टाकलेली आहेत, माझी नाही. आणि काही जण म्हणतील मग प्रसिद्ध कसं व्हायचं, जगाबरोबर बदललं पाहिजे. काही गरज नाही. माझं वाक्य आहे का, संतांनी त्या काळी प्रसिद्धीचं माध्यम सांगून ठेवलेलं आहे. खऱ्या भजन करणाऱ्याला सोशल मीडियाची गरजच नाही. त्याचा प्रचार स्वतः दस्तूर खुद्द नारायण करतात. हाती माप चाले सजनाचे, कीर्ती मुक्ताचे नारायण, कीर्ती मुक्ताचे नारायण. एकदम परफेक्ट प्रमाण. कोण त्याची कीर्ती पसरवतो? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, आणि कीर्तिमुख त्याचे नारायण. स्वतः देव तुमची सोशल मीडिया आहे, आणि त्यानं ज्याला जवळ केलंय ना, तो का म्हणे त्याचे व्हारे, अरे देव तुमच्या मरणी मरे.
मग काय प्रसिद्धी घेऊन बसलेले आहात. पण बऱ्यापैकी लोक दाखवण्यासाठी परमार्थात येतात. त्याच्यामुळं दाखवणारे वेगळे आणि परमार्थ करणारे वेगळे. तुकोबाराय म्हणतात भजन करून बघा. मी अनुभव घेतलेला आहे, विश्वासी अनुभव आहे, माझा विश्वास आहे. कारण कुणाचा तरी विश्वास आणि श्रद्धा असल्याशिवाय श्रद्धावान लभते ज्ञानम तत्प्रहासेतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वं परम शांतीं चिरेणाधी गच्छति. म्हणून तुम्ही नामजप करा, तुम्हाला देव अडचणी येऊ देणार नाही. पडता जड भारी दासी आठवावा हरी भगतो आडभारी सुदर्शन. माफी मागून म्हणते बरं का. ऐन वेळेला कार्यक्रमात बदल करण्याचे सर्व अधिकार कीर्तनकाराकडे असल्या कारणाने आजच्या उत्तरार्धातल्या चाली कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळं अशा एकेकेच एकेरी चाली होतील. पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होऊ नये दिशेनं. अनेकांच्या अडचणीसाठी तो आलाय, आपल्या येईल. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, आपल्यासाठी या संसाराच्या विषाचा घोट तो घ्यायचा नाही का. मीराबाईच्या बापानं सांगितलं कलंक आहेस म्हणे माझ्या कुळाला, तू मेलेली बरी, घे हे विष टाक पिऊन, तुझा ताण घालव आणि माझा घालव. मीराबाई म्हणली जशी प्रभूची इच्छा. रोज पक्वान्न यायचं, पक्वान्न त्याला द्यायचे. आज विष आलेलं आहे, विषही त्याला देऊन पिन. कारण वारकऱ्याचा नियम आहे, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही अन्न खात. काय संबंध देवाला दाखवायचा. आलं की खायला चालू करा. बकासुरच आहेत बुवा, काय सारखे खात असतात, सारखे चरत असतात. अन्न खाण्याच्या अगोदर अन्न पवित्र करत चला. अन्नामध्ये 3 दोष आहेत, 3 जणांचे दोष आहेत. कोणाचे. अन्न पिकवणारा, अन्न विकणारा आणि अन्न शिजवणारा. ते अन्नामध्ये त्यांचे विचार प्रस्फुटित होतात आणि खाणाऱ्याच्या आपोआप ते डोक्यात जातात. जैसो खावे अन्न वैसा होवे मन. जसं अन्न खाता तसं मन होतं. त्याच्यामुळं अन्नाचा परिणाम आपल्या जीवनावर पडायला नको, म्हणून अन्न पहिल्यांदा पवित्र करायचे. मग काय करायचे पवित्र करण्यासाठी. असा उजवा हात घ्यायचा, त्याच्यात पाणी घ्यायचं आणि मी म्हणते तेवढे श्लोक उद्यापासून म्हणायला चालू करायचे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाशिता प्राणापान समायुक्तम पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वजनां हृदयसन्निविष्टो मतस्मृतिज्ञानम् अपूर्णं च वेदैश्च सर्वैरहमेव वेदो वेदान्तकृते द्विदेशं द्वाविमो पुरुषलोकैक्षरशास्त्रेव च क्षरस्रवाणि भूतानि कुटस्थोऽक्षर उच्यते उत्तम पुरुषस्तन्या परमात्मे तुदारुतः यो लोकत्रयमाविश्य विभर्ते वेश्वरा यस्मात् श्रमतितो मक्षरादपिचोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथित पुरुषोत्तमः यो मामेव समूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद्वज्मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदं मुक्तमया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् सत्कृतकृत्यश्च भारत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे प्राणपुरुषोत्तम योगनाम 15 श्रीकृष्णार्पणमस्तु. एवढं म्हणायचं आणि जेवायचं. जमेल ना. जेवण नाही झालं तरी चालेल. नाही जमलं साधा एक मंत्र आपल्याला रामदास स्वामींनी शिकवलाय, वदनी कवळ. हा सगळ्यांचा पाठ आहे, कारण मम महत्वाचं आहे ना. पण त्याच्यातलं एक वाक्य नीट ऐका. उदर भरणं नोहे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणून देवाला दाखवावं आणि देवाचं उच्चिष्ट झालं की तो प्रसाद होत असतो. आणि प्रसाद सात्विक असल्या कारणानं वृत्ती सात्विक होते, म्हणून देवाला दाखवा. मीराबाई म्हणली रोज पक्वान्न तुला दाखवत होते, आज विषाचा नैवेद्य आहे देवा तुम्हाला. विष ठेवलं, विष समोर आचमन केलं, पण रोज त्याच्या तोंडात घास घेऊन जायची. आज विषाचा प्याला देवाच्या तोंडात घेऊन जाण्याची इच्छा मीराबाईची झाली नाही. मीराबाई म्हणते नाही देवा, चांगलं ते तुला, वाईट ते मला. तुला विष नाही पाजणार कृष्णा, कारण मी मेले तरी चालेल, पण तू नाही मेला पाहिजे. माझ्या पश्चात कोणीतरी या राजघराण्यामध्ये भजन करणारा जन्माला आला पाहिजे. तुझी मूर्ती बघून त्याला भजन करण्याची इच्छा झाली पाहिजे. देवा आजचा नैवेद्य मीच पिणार, तुम्हाला नाही देणार. म्हणून तो विषाचा प्याला ओठाला लावला. पण काय चमत्कार, विष पित होत्या मीराबाई, पण त्याचा परिणाम दिसत होता कृष्णमूर्तीवरती. विष पिताना दिसत होत्या मीराबाई, पण काळा निळा पडला होता कृष्ण. दाखवलं फक्त मीराबाईंनी पिलं, पण देवानं मात्र इथं बसणं केलं. कारण कंठीधरीला कृष्णमणी, तो कंठात होता, त्याच्यामुळं तो तिथं आडवा झाला आणि त्यानं सगळं विष पिऊन घेतलं. मीराबाईच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. काय केलं होतं मीराबाईनं असं त्याच्यासाठी? काही राजघराण्यातली संपत्ती लुटली नव्हती, त्याच्याबरोबर लग्न लावून घेतलं. ऐसे लागे लगन, लागे लागे रे लगन, लागे लागे रे लगन, ऐसे लागे लगन, मेरा हो गए मगन, वो तो गली गली हरे गुना गाने लगे, महलों में पले बन के जोगन चले, बन के जोगन चले, बन के
बन के जोगन चली मीरा रानी दीवानी कहाने लगे ऐसे लगे लगन मेरा हो गए मगन. राणाने विष दिया मानो अमृत पिया. त्या मीराबाईसाठी विष पिला तो, आपल्यासाठी संसाराचं विष पिणार नाही का? आणि शेवटी विष पिल्यानंतर मग त्यांनी घर सोडलं. देवानं संसाराच्या विषाचा गुटखा घेतला ना आपला की मग मात्र घर सोडा. मीराबाई म्हणता गडसे तो मीराबाई उतरी घरवाली रोसार गावत छोडो मीरा मेडतो पुष्कर नावा जाय. गडसे तो मीराबाई उतरी घरवाली रोसार. घर सोडलं. तिथून पुढे म्हणायला लागल्या प्रपंच धंदा नाटवे काही मुरलीचा नाद भरला हृदय पती सुखाचा विसर पडला मुरलीचा नाद हृदय भरला. आणि ही अवस्था ज्या वेळेला आपली होईल ना त्यावेळेला देव आपल्या आयुष्यात असेल. आणि ज्याच्या आयुष्यात देव आहे ना त्याला संसारातला त्रासच नाही, पण त्याचं भजन तर करा. कोणाचं करा? विठोबा रखुमाई हरी
पदी बैसोनी पदवी घेईजे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे विठाल एकदा का त्याचं भजन तुम्ही केलं की तुम्हाला बाकीच्या गोष्टींमध्ये रस वाटणार नाही, कारण त्याचं नाम कसं आहे, आविट गे माये विटेना. म्हणून एकदा तो रस पिला की बाकीचे रस फिके वाटायला लागतात. रामरसाची ये चवी आन रस रुचती केवी. संसारात 5 रस आहेत, बोल स्पर्श रूप रस गंध. बोलणं हा सुद्धा रसच आहे. आजकाल गोड बोल्यांच्या नादी फसतात श्रोते सुद्धा. माणसाचं बोलणं गोड नसावं, रामरसयुक्त असावं. आणि ज्याच्या बोलण्यामध्ये रामरस ते गोड माना. फक्त विद्वत्ता आणि पांडित्य असणाऱ्यांना चांगलं मानणं योग्य नाही, आणि जे फक्त पांडित्याला भुलतात तेही चूक करतात. म्हणून भजन करणारा असावा, सात्विक असावा, त्याच्या कीर्तनात गजर व्हावा, कल्लोळ व्हावा. असं कीर्तन असेल तर मग त्या बोलण्यामध्ये अडकला तरी चालेल. पण बोल या रसात अडकाल तरी मरावं लागतं. स्पर्श रस आहे त्याच्यात अडकाल तरी मरावं लागतं. रूपरस आहे त्याच्यात अडकाल तरीही मरावं लागतं. वासनेचा रसरूपी रस आहे त्याच्यात अडकाल तरी मरावं लागतं. आणि शेवटचा आहे तो म्हणजे गंधरस, त्याच्यात अडकाल तरी मरावं लागतं. पण या 5 रसांपेक्षाही सुंदर रस कोणता असेल तर तो रामरस आहे. आणि तो ज्यानं पिला त्याला आनरस रुचती घ्यावी, त्याला दुसरं काही चाखावंसं वाटत नाही. मग तुकोबांना एका साधकाने विचारलं, तुकोबा तुम्हाला काय अनुभव? तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. आणि तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर संतांच्या संगतीमध्ये तो तुम्हाला घेता येईल. पण कोणत्या संतांच्या संगतीत तो रस चाखायचा आहे त्यांचं नाव आहे का? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,